कल्याणमध्ये महावितरणकडनं मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. विशेषतः ही कारवाई जी आहे दुय्यम निबंधन कार्यालयावरती करण्यात आली आहे. मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिम येथील दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ आणि आपण पाहू शकता या ठिकाणी महावितरणकडनं मोठ्या प्रमाणात कारवाई करत त्यांची जी मीटरची लाईन आहे ती कापण्यात आलेली आहे. यासाठी नाहक त्रास जो आहे तो आता सध्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना होत आहे. आपण पाहू शकता लहान मुलांना घेऊन या ठिकाणी दुपारी 1 वाजेपासून सगळेच नागरिक जे आहेत जे ग्राहक आहेत या ठिकाणी तात्काळ बसलेले पाहायला मिळत आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर या कार्यालयामध्ये जे काम करणारे कर्मचारी असतील आतमध्ये मोबाईलवरती बसलेले आहेत. मात्र 8,000 रुपयासाठी अवघे 8,000 रुपयासाठी या ठिकाणी महावितरणाने ही लाईन जी आहे ती यांची मीटरची लाईन कापली आणि याचा नाक त्रास जो आहे तो या ठिकाणी आलेल्या सगळ्याच ग्राहकांना होते. विशेषतः पाहायला गेलं तर काही ठिकाणी पाण्याची सोय देखील या ठिकाणी नाही आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर यांना कुठल्याही प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आली नाहीत. सर्वच कामं जे असतात ते कॉम्प्युटरवरती या ठिकाणी केले जातात. त्यामुळे या ठिकाणी कुठलीच कामं होत नसल्याने सगळ्यांना या ठिकाणी बसवलेत. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे या ठिकाणी लहान मुलं घेऊन देखील या ठिकाणी काही ग्राहक जे आहेत ते येऊन बसलेले आहेत. ताई तुम्ही कुठून आलेले आहेत? किती वाजता आलेले आहेत तुम्ही? कुठून आलेले तुम्ही? काय कामासाठी आलेले? काय नेमकं इकडं त्रास आहे? तर लहान मुलगे देखील घेऊन आलेले आहेत. काय वाटतं की 8,000 रुपयासाठी अशा प्रकारे शासकीय इमारतीचं लाईन आपली योग्य होती? आपण पाहिलं या ठिकाणी की 8,000 रुपयासाठी या ठिकाणी लाईन जी आहे ती कापण्यात आलेली आहे. दादा या ठिकाणी अनेक जण आले, लहान मुलं घेऊन महिला देखील बसलेली आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांनाही त्रास करावा लागतो. फक्त 8,000 रुपयासाठी महावितरणने लाईन कापली आहे. काही लोक बाहेरनं देखील आलेले आहेत. भिवंडी असेल, घनसोली असेल, त्यांनाही आणण्या जाण्याच्या भाड्यापासून नाग त्रास आहे. आजचा दिवस तुमचा फुकट गेला. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने निबंधक जे कार्यालय जे आहे ते या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडनं वेळेवरती विद्युत पुरवठ्याचा बिल न अदा केल्याने ही कारवाई करण्यात आली आणि त्यांच्या या हलगर्जीपणाचा त्रास आता सर्वसाधारण नागरिकांना, वयोवृद्ध आणि लहान मुलांना देखील सहन करायला लागत आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सह सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी, कल्याण. कुठून आलेले आहेत? किती वाजता आलेले आहेत? काय नेमका त्रास आहे? आम्ही भिवंडी कामात करून आलेलो. पहिलेच एवढं ऊन आहे आणि इथं गरमीमध्ये लहान बाळाला घेऊन बसायला लागतं. इथं पाण्याची सोय नाही ना, बसायची सोय. काय नेमकं कारण आहे इकडे तुम्हाला थांबवायचं? लाईट नाही आहे. काय वाटतं शासकीय कार्यालय त्या ठिकाणी लाईट नाही, काय तुम्हाला वाटतं? इथलं वीज बिल भरलेलं नाही त्यामुळे लाईट कापलेली आहे. काय नेमका त्रास होतोय? किती जणांना त्रास झालेत? किती जण आलेले आहेत? काय भरपूर लोक आलेले, बऱ्याच वेळापासून दुपारपासून बसलेले आहेत. वयस्कर माणसं आहेत. सगळ्यांना त्रास होतो गरमीचा. गरमी पण आहे आणि बसायला जागा पण नाही, पाणी पण नाही, कुठलीच व्यवस्था. तुमचं काय नाव आहे? काय सांगाल या इकडे किती वाजेपासून लाईट अजिबात सोय इथं नाही आहे आणि लाईट सकाळ 1 वाजेपासून लाईट नाही आहे. कमी कमी रिपेअरिंग करायला पाहिजे ना काहीतरी. लहान मुलापासून लेडीज वगैरे येत आहेत. कामं थांबलेत लोकांची. लाईट अजिबात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.